मोहोळ शहरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे। शुक्रवारी शहरातील एका जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात 15 जणांना रंगेहात अटक करण्यात आली आहे। तर पोलिसांची चाहूल लागताच दोघे जण मागील दरवाजातून पसार होण्यात यशस्वी झाले। या कारवाईत रोख रक्कम, मोटारसायकली, 4 चाकी वाहन, मोबाईल फोन असा एकूण 54,37,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ कामती रस्त्यावरील SBI बँकेलगत बंद असलेल्या खोलीत राजेंद्र वसंत रसाळ यांच्या माध्यमातून जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या विशेष पथकाने दुपारच्या सुमारास छापा टाकला। कारवाई दरम्यान अनेक जण जुगार खेळताना आढळून आले। पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतले तर दोघे आरोपी फरार झाले। छाप्यात पंचासमक्ष पंचनामा करून रोख रक्कम, विविध कंपन्यांच्या मोटारसायकली, 4 चाकी वाहन तसेच मोबाईल फोन असा 54.37 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश जगन्नाथ पाटील, नेमणूक वाचक शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सोमनाथ सुरेश सलगर, पटुषा बळीराम शिंदे, धोंडीबा सिद्धप्पा राजमाने, सुनील बाळासाहेब गायकवाड, विलास महादेव रुपनर, संतोष भानुदास कृपाळ, हसन कमरुद्दीन थरपदार, मोहसिन गुलाब शेख, बाळासाहेब आनंदा सलगर, रघुनाथ विष्णू मिसाळ, नितीन भोसले, सुहास दत्तात्रय शिंदे, चंद्रकांत आडवेप्पा हत्तरगी, सोमनाथ लिंबा मिसाळ, नंदू गोरख चोरमोले, दशरथ धोंडीबा नाईकनवरे यांचा समावेश असून त्यापैकी दोघे जण पसार झाले आहेत। त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक विशाल नवले, पोलीस कॉन्स्टेबल अश्विन धायजे, केशव माशाळ व त्यांच्या पथकाने केली आहे।